सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि मी बघितलं की आपले नवीन सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि नवीन सबस्क्रायबरचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय या विषयावर नेहमी बोलत जाणार आहोत आणि व्यक्तिमत्व विषयावरच आपण फोकस करणार आहोत. तर नेमकं काय असा जर आपल्याला प्रश्न पडला तर आपण त्याच्यावर विचार करतो की व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व हे अंतर्गत व्यक्तिमत्व. म्हणजे माणसाला दोन मन असतं. एक मन असतं सबकॉन्शियस माइंड, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये अंतर्मन असं म्हणतो, आणि दुसरं मन असतं कॉन्शियस माइंड, जागृत मन. मग जागृत मन किती पर्सेंट आहेत, अंतर्मन किती पर्सेंट आहेत, मग अंतर्मनामध्ये नेमकं काय असतं, काय काम करतं अंतर्मन, आणि जागृत मन नेमकं काय काम करतं, याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनामध्ये जे प्रोग्रामिंग होतं मूल जन्माला आल्यापासून वयाच्या 5व्या-6व्या वर्षापर्यंत जे डायरेक्टली प्रोग्रामिंग होतं, त्या प्रोग्रामिंग नंतर 5व्या-6व्या वर्षी त्याची क्रिटिकल फॅकल्टी ऍक्टिव्हेट होते. म्हणजे विचार करण्याची क्षमता, त्यावेळेस तो क्वेश्चनिंग करायला लागतो, प्रश्न करतो, आणि ते प्रश्न केल्यानंतर ज्यावेळेस त्याची क्रिटिकल फॅकल्टी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर अंतापर्यंत मरेपर्यंत इनडायरेक्टली प्रोग्रामिंग चालू असतं. ते जे इनडायरेक्टली प्रोग्रामिंग चालू असतं, जे डायरेक्टली प्रोग्राम झालेलं असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये, ते त्याचा पर्सोना असतो, तो त्याची पर्सनॅलिटी असते, ते त्याचं व्यक्तिमत्व असतं. याबद्दलच आपण प्रत्येक एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. आज या ठिकाणी इतकंच. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण जरूर करा. धन्यवाद.